जय गजानन भक्त मंडळी, पाप पुण्याची संकल्पना स्वीकारत असताना निरपेक्ष भावनेने, एकमेकांना मदतीच्या भावनेने जर आपण श्रद्धा आणि आस्था ठेवून कुठलाही भक्ती मार्ग स्वीकारला तर नक्कीच त्याची अपेक्षित सकारात्मक फलश्रुती मिळत असते, यात शंका नाही. असा तुमचा, आमचा, अनेकांचा, सर्वांचाच अनुभव असू शकतो. याच भूमिकेतून गजानन महाराज विजय ग्रंथाच्या पारायणाचं ही मालिका आपण सुरू केलेली आहे. आपल्या सर्वांचा याला जो काही प्रतिसाद मिळत आहे तर त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि हा अध्याय शेवटपर्यंत ऐकाल अशी नम्र अपेक्षा. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5 श्री गणेशाय नमः. हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार, सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवा देवा. परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लाविले करी विभूती श्री शंकराने. तो हिनांचा हिनपणा थोरणा आणि कमीपणा हे जाणून नारायणा. गणू हा ठेवा संग्रही, सर्व लाडलेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे. दासगुणीचे ओझे सर्व तुझ्या श्री, जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी. देव तुझ्या बळावरी दासगुणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी यात्रा येई नित्यावी, ती कोठवरी वर्णावी पार न लागे ती याचा महिमा तो वाढला पार. म्हणून गजानन साधू वरती उपाधय करण्या दूर भटकू लागले काननी. महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे, कोणाशे न उमगू द्यावे चरित्र आपले तुलेही. श्रोते का समयासी महाराज पिंपळगावासी गेले, तेथे गोष्ट कैशी झाली ते अवधारा. त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य. जुने पुराणे हेमाडपंथी ऐशा त्या मंदिरी. ते झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन गुराखी. त्या गावचे आपापले कळपगुरांचे घेऊन निघाले साचे अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत ते. तो तेथे पाहुणे समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी पुरुष बैसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले इतरा बोलू लागले, काही तैसेच बसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलिना डोळे मुळीच उघडीना, याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला, शक्तीमुळी नुरली त्याला बोलवावया कारणी. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी, थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर, भाविक मूळची गुराखी पोर हलू लागली समर्थाला. परी साधू हलेना, मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती याची मुळे न कळे स्थिती, जरी मेला म्हणावा निश्चित तरी आहे बैसलेला. अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर आहे यात शंका नको. कोणी कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित, कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूतही. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा, लाभ दया दर्शनाचा झाला आपणा हेची भाग्य. याचे आता करू पूजन करू अवघे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी गळ्यामध्ये आणले वारी, परमभावी पायावरी घालीत झाले समर्थाच्या. कोणी वन्य पुष्पा निली कुमाळ त्याची तयारी केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्य साचार दिली ठेवणी समोर, एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून, काही वेळ केले भजन. पुढे बसून समर्थाच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला, रे वेळ बहु झाला चला आता गावाकडे, दिवस गेला माळून कान. आली रानातून मुले गुरांना घेऊन, ऐसे लोक म्हणतील ती कदाचित आपणासी. पाहण्या येतील कारणासी ता निवासरे घरासी, लागली असतील उंबराया या साधूची. हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वाढील माणसा प्रत, म्हणजे कळून येईल की त्या अवघ्यासी. मानवले गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कळविले मंदिराचे वगैरे उत्तर. पुढे श्रोते प्रातकाळी आली गावची मंडळी समर्थाशी पाहण्या बलिगुराख्याच्या बरोबर. जैसा काल होता तैसाच बैसला आता पहिला, भाकरी सीना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी बैसला आहे मंदिरी सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आल्या, आपण दर्शन द्या भल्या चला नेऊ या गावात. हा समाधी उतरेल तेव्हा काही बोलले, हे उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका.
बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर समाधीच्या जोरावर करते माझी ख्यात हे ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थाची मूर्ती पहा ग्रामातील नारायणराव अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्याचा गजर होता होता हो विबुध मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थाचे अंग झाले गुलाला निलाली लाल घंट्या घड्याळे वाजती लोक अवघे भजन करीती जय जय विराज मूर्ती यायचे उंच स्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात बैसल्यानंद सद्गुरुनाथ एका भव्य पाठावरी तोही दिवस तैसाजी गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून याच्या पुढे ऐसे जो ते विचार करीती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुगडमणी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समस्त प्रत्येक श्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्रे ते वाढून बली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार हळूपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजार निर्धारी शेगाव कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमाचे आमच्याही गावाशी आला एकावली आवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्री हरी धन्य पिंपळगाव नगरी पाहायला लागले साधूचे आम्ही त्या योगीवर कोठे जाऊ दे खरा निधी चालत आला घरा त्या ते कोण दौडी हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हिच मात्र बंकटलाल झाले श्रुत वर्तमान ते आवलियाचे बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळगावात समर्थाशी जोडून हात मिळवू लागला नाना परी आता येतो म्हणून निघून गेलात आपण त्यास झाले 15 दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हा विन बनबने ते दिसे सदन शेगावचे अवघे जन चिंता दूर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगाव ज्ञान जेठी मायले का जाऊने तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असते उपशत त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे तुम्ही ना आल्या शेगावी मी ही तनु त्यागिन बरवी आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरु आहे बंकटलाला ऐसे बदली महाराज गाडीवर बसले शेगावाची निघाली पिंपळगाव सोडून जैसे मागे गोकुळाला न्याय कृष्ण अक्रूरा आला तैसाची बंकटलाला भासला अक्रूर पिंपळगावा ते पिंपळगावच्या लोकाप्रती बंकटलाला समजवती नका हो दुःखित चिंती जाती न कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शनावा यावे हेतू आपले पुरवावे जिथल्या तेथे असू द्यावे या मूर्तीला बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकारसाचा मनोभंग साहूचा करण्याकुळाची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले तटस्थ महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पंथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा म्हशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मी जी लोकमाता महाविष्णूची होय कांता तिची आगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले तेथे माझा पाडगोन म्हणून गेले पळून जगदंबेचे पाहुणे हाल माझे चित्त भ्याले ऐसे एकदा हसू आले बंकटलाला प्रतिवरे विनयाने भाषण केले ते एका साव चित्ते बंकटलाला बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता आपुला वास तेथे होता म्हणून स्थिर झाली ती जेथे बाळ तेथे आई तेथे तुझ्याचा पाड काही आपल्या पुढे पाया पुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घर ते सर्वसी आपुले घरमार्गा कारण शिपाई अडू कोठून जैसे तुमचे इच्छिल मन तैसे जे तुम्ही वागावे इतकीची माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनू कारणा ते जाती परी येती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी आम्हा न विसरावे शेगावी यावे वरचे वर ऐशी समजूत घालून शेगावी आणले गजानन ते काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ती ऐका तुम्ही कथा सांगतो मी इथे आता आडगाव नामे ग्राम होता त्या एक तया वराडा प्रांती त्या ग्रामाकरानं जाया निघाले दयागन प्रातकाळी चुकून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूची समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख 16 कला नितपे अर्क क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रकार उन्हाळा मध्यानीच्या समयाला अकोला गावापाशी आला हा योग योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज हे काय घडले वर्तमान समर्थाशी लागली तहान करीती चौफेरा अवलोकन तो उदक कोडे दिसेना अंगा वाटे चालल्या धारा कामाच्या त्या एक सरा धोरोष्ट तो सुकला करा उदकाविने समर्थाचा आयशा दुपारच्या अवसरे भास्करे नामे शेतकरी घालीत होता बाळी खरी आपुल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्या मुख्य असती कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठेपण परी सोशी यात्रा दारुण बिचाऱ्यांना उनताहन सोसणे भाग असे की
त्या अकोलीच्या शिवारात जलाची दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा आपणा ते प्यावयासी भास्कराने शेताशी आणले कापराच्या घागरीची उदक होते गावातून पाठीशी ती भाकर डोही जलांची घागर ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुडपा खाली होती ठेविली भास्करे ठेविली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागाव्या समर्थवंती भास्कराला तान बहुत लागली मला पाणी दे बा प्यावायला नाही ऐसे म्हणू नको पुण्य पाणी बाजण्याचे आहे बापा तोरसाचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पानपोया घाली ती हम रस्त्याच्या पथावरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा दूध दिगंबर तुला दांड घ्या पाजिता निर पुण्य लाभ कशाचा अथांग पंगू दुबळ्यासाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजो जमाज हितासाठी झटे त्याशी सहाय्य करी ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्या कारणामय तुझ्या सारख्या मैदा कारण आम्ही पाजिता जीवन हे उलटे पाप होय भूत दयेच्या तत्वे भला सर्प कोणी कापोसीला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागुनी घरोघर केलेस पृष्ठ शरीर भारभूत साचार झालास आपल्या कृतीने ही मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या पिठावर रे गुट्या तोडू नको तुला न देणार पाणी नको करू रे विनवणी जाता जा करी येथून काळे आपले चांदळा तुझ्या सारख्या निरुद्योगी जन्मले आमच्यात जागोजागी म्हणून झालो अभागी आम्ही चौकडात खंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथून या थोडे दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धावा केर घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च सर वेड्यावर होता तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी या एका कोसात नाही कोठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही तुझी सत्य वैखरी विहिरीत ना पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण हे मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बैसलो जरी तरी समाज हितासाठी काय मी केले सांग गोष्टी साह्य होतो जगजेती हे तू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही ती हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून गेले ध्यान चित्ती साठवला नारायण जो सच्चिदानंद दया घन दिनोद्वार जगद्गुरु समर्थ म्हणती देव देवा हे वामना वासुदेवा प्रदुन्मा राघवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकुली पाण्या वाचून त्रस्त झाली ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीत मानवी यत्न अवघे हरिले म्हणून तुझं प्रार्थिले पावा आता जगन्मावले पाणी दे या विहिरीला तुझी करणीय घटित जे न घडेत घडविती सत्य मांजरे जळत्या हव्यात पांडुरंगा तू रक्षली प्रल्हाद भक्त करण्या करा संभी प्रगटला जगद्वारा बारागा वैश्वनारा भक्षिले गोकुळात कर नखाग्नी धरिला गिरी तूच की रे मुरारी तुझ्या कृपेची न ये सरी जगत्रयी कवनास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला समार चोक्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यूसाठी बला क्षीरम समुद्र त्वा दिला ताहन नामदेवाला मारवाडात लागली जई तरी तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात ऐसे विनुता ईश्वरा विहिरी लागी फुटला जरा उपाळ्याच्या साजीरा विहीर भरली क्षणामध्ये साय झाल्या जगन्नाथ काय एक ना ते होत ईश्वरी सत्ता गाद सत्य जे ना घडे तेच घडवी तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळे काही न चले तर्क त्याचा वर्ष झाली द्वादश जल नाही या विहिरीस तिलाच एका घटकेस त्याने जलमय केले की यावरून ह्या कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळीच फिरतो पिशावरी आता हे समजले शेतीचे काम सोडून भास्कराला जाऊन झालं धरिता झाला दृढ चरण मुख्य स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकराची कृपा करा मी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा करा त्याची करा हो टाकून बोलता गळून रागावला छत्रपाणी दयाळा बाह्य वेशाने तुझ्या मजला ठकविले त्याचे तुझं निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा आहे तरी थोर हे कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मी न सोडिये तुम्हा आता लेकरा ते भेटता माय कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळून या आता परते न लोटाया दिन अर्भगा कारणे भास्कराशी समर्थ बनती ऐसा न होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरलीवान मग प्रपंच टाका मग प्रपंच टाकेशी पाणी आली तुझ्या करिता बगीचा तो लावा आता भास्करपणे गुरुनाथा हे आमिष दावू नका माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठरणे होते साचार होतही दयाळा आजवर हे पती नव्हताच पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेने हा पुटला खडक भावाचे लागले होतं का आता मला निशंक भक्तिपंथाचा लावीन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई बळदाळी फळ झाडे ती लावीन पायी सन्नितीची माझे
आई तुझ्या कृपे करून सत्क्रमाची फुलं झाडी लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणिक बैलवाडी याचा संबंध आता नको. पाहत होते संत संगती क्षणिक घडता भास्करापती केवडी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्व सदनाहून तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिता कारणे पाणी लागले विहिरीस ही वार्ता आपणास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामीच्या मधुसा लागता सुगावा तैशा मक्षिका घेती धावावा साखरेचा पाहुन रवा मुंग्या येती धावणी तैसे सोते तेथ झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते दवा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृतावनी फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे भास्करा सहित आडगावासी न राहता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्ध योगी श्री स्वस्ती श्री दास गण विरचती हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासी अतर्श भूत संत महिपा जाणावया शुभम भवतु श्री हरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचाध्याय समाप्त सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।